नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबाईट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पीक विम्याचा मुख्य अपडेट। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचा पीक विमा याचं वाटप सुरू करण्यात आलं होतं। मोजक्या 10% शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला देखील आणि आता उर्वरित 90% शेतकऱ्यांना पीक विमा मिळायचा बाकी आहे। परंतु मित्रांनो, मी जेव्हा कंपनीला कॉल केला आणि कंपनीला विचारलं की सर्व शेतकऱ्यांना पीक विमा का आला नाही किंवा जे शेतकरी पात्र होते त्यांना देखील पीक विमा का मिळाला नाही, याचं कंपनीच्या माध्यमातून उत्तर विचारलं असता कंपनीच्या कस्टमर केअरच्या माध्यमातून त्याचं उत्तर सांगण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि मला उडवाउडीचं उत्तर मिळालं, ते म्हणजे की तांत्रिक प्रॉब्लेम चालू आहे आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पेमेंट स्थगित करण्यात आलेले। त्यांना मी हे देखील विचारलं की सर, म्हटलं मागील 1 महिन्यापासून हा तुमचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे, 15 दिवसात होणार आहे किंवा 1 महिन्यात होणार आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं अपडेट देण्यात आलं नाही। त्यांना मी ज्यावेळेस जास्त फोर्स केलं आणि त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करू नका असे आदेश आलेले आहेत आणि पुढील आदेश मिळेपर्यंत आम्ही पीक विमा वाटप करणार नाहीत। ज्यावेळेस शासनाच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्याचे आदेश मिळतील त्यावेळेसच शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केल्या जाईल। त्यानंतर मी त्यांना हे देखील विचारलं की सर, कधीपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही। कधीपर्यंत विमा मिळणार हे देखील सांगण्यात आलं नाही। तसेच तर पीक विमा कधी वाटप होणार आहे याची फिक्स तारीख देखील समजलेली आणि कोणत्या प्रकारचा तांत्रिक प्रॉब्लेम आहे ते देखील आपल्याला समजलेला नाही मित्रांनो। तर मित्रांनो, मी शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार याची बरीच चौकशी केली, परंतु कंपनीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे उत्तर मिळत नाहीत। तर मित्रांनो, यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांना गरज हवी होती ती मदतीची, मदत तर मिळालीच नाही। जेव्हा कंपनीला कॉल केला त्यांच्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकारे प्रश्नाची उत्तरं मिळालेली नाहीत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, या कंपनीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक होत आहे किंवा शेतकऱ्यांना फसवण्याचं काम शासन करत आहे? तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का, मिळणार तर कधी मिळणार, या प्रश्नाचं उत्तर द्यायला कोण तयार आहे? पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबाईटी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।